आजचा आपला विषय आहे परमेश्वराचा मार्ग दाखवण्यासाठी सेवक झालो पाहिजे. वास्तविक महाराष्ट्रामध्ये सेवक हा शब्द म्हणला की ते अपमानित वाटतो, थोडा खालचा दर्जाच वाटतो. पण पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो सेवक या शब्दाकडं अभिषेक असतो आणि तेव्हा आमच्या समोर वेगळी पद किंवा पाचारांचं नाव लागलं जातं. तर ऐकणाऱ्यांना पाहणाऱ्यांना सगळ्यांना आपल्याला ते नाव, परंतु या सर्वांपेक्षा खूप चांगलं नाव आहे सेवक. परमेश्वराचा मार्ग दाखवण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकाला, आणि खूप शास्त्रातून आम्ही पाहू की जेव्हा सेवक हा शब्द येतो तेव्हा परमेश्वर कशा रीतीने त्याच्या सेवकांना वापरतो. जर आम्हाला राजसमोर नेलं तर एखाद्या मंत्र्याला सुवार्ता सांगितली, आमदार खासदार हे चांगले, पण ही सुवार्ता सांगण्यासाठी एक अट आहे आणि एकच पात्रता आहे, आपल्याला दास बनावं लागेल. पवित्र शास्त्र सांगतात, माझ्या मनाचे मी शब्द सांगणार, आम्हाला दास झालं पाहिजे, गुलाम आम्ही व्हावं लागेल. जमल का आम्हाला? जमावं लागेल. का? देव आम्हाला कुठे नेतोय? राष्ट्रपतीच्या समोर. तुम्ही उत्पत्तीपासून प्रगटीकरण पर्यंत बघा, जितक्यांना प्रतिष्ठित व्यक्ती समोर जावं लागलं त्यांची एकच ओळख आहे, गुलाम, दास. त्यांनाच देवाने वापरलं. आपली इच्छा आहे ना, प्रभूने आम्हाला वापरावं. मी कोणीतरी आहे या भ्रमातून आपण पाहिजे आहोत, आपण कोणीतरी खरंय. सगळ्यात अगोदर आम्ही त्याचे दास आहोत आणि प्रभूने दासांनाच निवडलं, शिष्यांना ते त्याचे सेवक त्यांनाच वापरले. आणि आम्हाला याविषयी हा सेवकपणा आमच्या अंगी असतो. हा सेवकपणा येशू ख्रिस्ताच्या अंगात होता. तो म्हणतो मी सेवा करून घ्यायला नाही, करायला आलेलो. परंतु आज सेवेचं चित्र बदललेलं आहे आणि किंमत त्याच्या पत्रात किंमत ते म्हणतो की आम्ही तुमचे दास आहोत. और तिथं म्हणतो आम्ही तुमचे दास आहोत, म्हणजे पालकांनी मंडळीची सेवा करायची. होतं उलट, पालक साहेबांची प्लेट खाली झाली, त्यांना जेवण आणलं. हे चित्र शास्त्राचं नाहीये. उलट पालकांना, सेवकांना मंडळीची सेवा करायची, फक्त वचनाची सेवा नाही. आणि आम्ही समजून घेऊया की पवित्र शास्त्र आम्हाला या विषयी आम्हाला काय सांगतात. यशया याचा 42वा अध्याय, पहिली 3 वचन आम्ही पाहणार आहोत. यशया 42वा अध्याय 1 ते 3 वचन. आणि या शास्त्र भागातून पुन्हा आपल्या समोर जो विषय आज आम्ही पाहणार आहोत, देवाचा मार्ग दाखविण्यासाठी आम्ही सेवक, गुलाम, दास झालो पाहिजे. यशया 42वा अध्याय वाचूया. पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला आहे, याविषयी माझा जीव सुटला. याच्या काही मी आपला आत्मा घातला आहे. तो प्रार्थनास प्राप्त करून दे. तो गौगवा करणार नाही, तो आपला स्वर उंच करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही, छेडलेल्या तो मोडणार नाही, बिनविनीती वाद तो भिजवणार नाही, तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करेल. आणखी दुसरं वचन आम्ही वाचूया. माझ्या सेवकाकडे पहा, मी त्याला आधार देतो. मी ज्याला निवडले आहे असा तो एक आहे आणि मी त्याच्यावर खुश आहे. मी माझा आत्मा त्याच्यात घालतो. तो न्याय मार्गाने राष्ट्रांना न्याय देईल. तो रस्त्यात आवाज चढवणार नाही, तो रडणार अथवा पिचळणार नाही. तो सभ्य असेल, तो पिचलेला बांबू सुद्धा मोडणार नाही, पिटपिटणारी पात सुद्धा तो विजविणार नाही. तो प्रामाणिक सत्य शोधून काढेल. या शास्त्र भागामध्ये आम्ही पाहतो, शास्त्र भागाच्या शीर्षक असे आहे परमेश्वराचा सेवक. आणि परमेश्वर म्हणतो पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये सेवक हा शब्द अनेकदा आलेला आहे.
आणि परमेश्वर म्हणतो त्याला मी आधार आहे. आणि परमेश्वर म्हणतो की हा माझा निवडलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो. आणि तिसरी गोष्ट, याच्या विषयी माझा जीव संतुष्ट आहे. सेवकाविषयी परमेश्वर म्हणतो. आणि चौथी गोष्ट, माझा आत्मा मी त्याच्यात घालतो. मग आम्ही जर प्रभूचे सेवक आहोत, हे नाव आम्हाला याचं देवाचे सेवक आहे की देवाचे सेवक आहे. लोकांना हे माहिती कोणती सेवा करतात. सेवा करायची संधी आल्यावर मग कळत काय सेवा आहे. परंतु परमेश्वर 4 गोष्टी या सेवकपणाविषयी आम्हाला सांगतो. या गोष्टी पाहिजे आम्हाला. परंतु आम्हाला आधी समजून घेणं आहे की जर देव आम्हाला मोठ्या लोकांकडे नेऊ इच्छितो तर आम्हाला दास सेवा चालू पाहिजे. जर आम्ही या स्वभावात येऊ, स्वतःला नाकारू, स्वतःला आम्ही विसरून जाऊ, तर परमेश्वर महान रीतीने आम्हाला सगळ्यांना वापरेल. त्याची इच्छा आहे आम्हाला वापरण्याची. आणि पवित्र शास्त्रामध्ये खूप सारे पुरावे आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे व्यक्ती आहेत ज्यांना दास व्हावं लागलं, गुलाम व्हावं लागलं, किंवा सेवकपणाचा जो स्वभाव आहे तो त्यांच्या अंगी यावा लागला आणि देवाने त्यांना आम्हाला देवाला वापरायची इच्छा आहे. परंतु आम्ही त्याच्या खाली आम्ही येणं गरजेचं आहे. आणि देशामध्ये म्हणतो की तो ओरडणार नाही, आवाज करणार नाही. आणि आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराने काही जणांना जेव्हा या स्वभावामध्ये आणलं, ते दास झाले, गुलाम झाले, सेवक झाले, तेव्हा परमेश्वरासाठी ते उपयुक्त आणि महान पात्र झाले. आम्ही मोठ्या उपयोगाचे पात्र व्हावे. पण जोपर्यंत आम्ही रिक्त होणार नाही, आम्ही खाली होणार नाही, तोपर्यंत देव वापर. तर आमच्यामध्ये काहीतरी आहे, मला ज्ञान आहे, मला सगळं काही येतं, मला त्याला मला सगळं येतो, हे जोपर्यंत आम्ही विसरणार नाही तोपर्यंत परमेश्वर नाही वापरायचं. मग त्याचा स्वभाव आहे, जरी ते त्याने दिलेला आहे, परंतु जोपर्यंत आम्ही म्हणत नाही मी नाही करू शकत, मला नाही जमणार नाही, तोपर्यंत परमेश्वर वापरत नाही. आम्ही पहिली व्यक्ती आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये योसेफ नावाची व्यक्ती आम्हाला पाहायला भेटते. विनयकरातला योसेफ आम्ही जेव्हा पाहतो, तर या योसेफाकडं आम्हाला पाहताना काही गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये वाटताना आम्हाला समान वाटतात, ज्या योसेफाकडे आहे आणि आमच्याकडे आहे. योसेफाचं जर आम्ही तारुण्य पाहिलं, तो 16-17 वर्षाचा असताना त्याने एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नामुळं त्याला खूप त्याच्या जीवनामध्ये संकटांचा सामना झाला किंवा संकटांची सुरुवात झाली. ते स्वप्न त्याला संकटाकडे घेऊन जाणार झालं. पण ते स्वप्न तर सुंदर होतं, पण स्वप्नाच्या बाहेरची वास्तविकता खूप भयानक. आणि जेव्हा तो एक अशा धार्मिक घरामध्ये होता, त्याच्या भावांना वडिलांना माहित होतं की याचं स्वप्न काय आहे. आणि एक चांगली गोष्ट या योसेफाच्या परिवारात पाहायला मिळते, सगळ्यांना स्वप्नाचा अर्थ सांगायचं मजा नाही. सगळ्यांना माहिती देवाची आवड कोणाला, दान सगळ्यांना आवडत होती, दानात चालत होते देवात. जेव्हा त्यांनी स्वप्न ऐकलं, ते त्याला म्हणतात की आम्ही सगळे काय तुला नमन करणार का, आम्ही तुझ्या पुढे झुकणार का. आणि त्या स्वप्नाला धरून, स्वप्नामुळं ते त्याचा द्वेष केलं, पण ते स्वप्न त्याच्यासाठी अडचण केलं. आणि एक समय असा आला, वडिलांनी त्याला पाठवलं, म्हणजे गुरढोरे चारायला गेलेले, त्याच्यासाठी जेवण घेऊन गेला. तो निस्वार्थपणे जेवण केलं. त्याला जेवण केला, भावांना जेवण घालायचा प्रयत्न करतोय, जेवण द्यायचा प्रयत्न करतोय, आणि भाऊ त्याला पाहून त्याला मारून टाकायचं. तो भावांसाठी जेवण आणते, भावांच्या गळ्यात भेटायची इच्छा ठेवते, भावांसोबत आनंदाने दिवस घालायचा प्रयत्न करते. भावांच्या मनामध्ये विचार आहे, तो जर आला तर आम्ही त्याला मारून टाकू. कधीच आपल्यासोबत पण असत असल, घडलेलं असल, म्हणजे योसेफाकडे ते आमच्याकडे नाही, ते आम्हाला घ्यायचं, बाकीचं झालेलं आहे. पण पुढचं आहे ना, ते आम्ही घेतलेलं नाही. आणि योसेफ गेला, भावासोबत भेटला, आणि काही जण म्हणतात त्याला मारून टाकू. पाहतो स्वप्नदर्शी, स्वप्न पाहणार येतोय, त्याला मारलं ना, तो मेला आणि भावाने
त्याला विकलं. इथून त्याच्या जीवनाचा वाईट प्रवास सुरू झाला. तर जवळपास 15 ते 20 वर्ष योसेफाच्या जीवनात संकट, दुःख, एकटेपणा, त्रास होता. पण या 15 ते 20 वर्षामध्ये त्याचा बाप, भाऊ, आई, नातेवाईक कोणीच जवळ नाही. एक चांगली गोष्ट, या त्याच्या एकटेपणाच्या समयामध्ये त्याला एक गोष्ट कळाली की माझा देव माझ्या सोबत आहे. हे आपल्या सोबत नाही राहणार, आपल्यासोबत ते कडू अनुभव राहतील. आम्हाला धिक्कारलेलं, आम्हाला मारलेलं, आमचा केलेला छळ आमच्या डोळ्यासमोर सतत राहील आणि आम्हाला एक प्रश्न राहतील, देव असं का? या प्रश्नामुळं आम्हाला देवाशी नातं पण ठेवता येणार नाही. मी काय पाहतो की एकटेपणामध्येही त्याला विकलं. त्याला माहित नाही की त्याला भावाने का मारलं, का विकलं. त्याला कळत नाहीये भावाने असं का केलं. पण त्याला विकलं. एक नवीन जीवन आहे त्याचं. तिथंही तो त्याची प्रामाणिकता, त्याची धार्मिकता, त्याचा शांतपणा त्याच्या सोबत आहे. आणि यामुळं आम्ही पाहतो ज्या घरात तो गेला त्या घरात जे जे काम मालकाने त्याला दिले, पवित्र शास्त्र सांगते त्या सगळ्या कामात योसेफाला यश. योसेफाला नाही कळालं. योसेफाच्या मनात आपल्यासारखा कदाचित प्रश्न असेल की माझ्या जीवनात दुःख काय, देव माझ्या जीवनात चमत्कार का करत नाहीये, मी तर आता भावापासून दूर आहे, परंतु का माझ्याकडे उन्नती नाहीये. मी ज्यांच्याकडे ना त्यांची उन्नती होती, त्यांचं भलं होते, माझं भलं का होत नाही. आणि जेव्हा तो पोटीफराच्या घरात होता, पवित्र शास्त्र सांगते पोटीफराने स्वतः पाहिलं की ज्या कामात योसेफ हात घालतो त्या सगळ्या कामात त्याला यश आहे. देव त्याच्या सोबत आहे. त्याला दिसलं, पोटीफराला दिसलं देव कोणासोबत आहे, त्याच्या सोबत आहे. बघा योसेफासोबत देव होता. एका अनोळख्या व्यक्तीला, अपरिचित व्यक्तीला दिसलं याच्यासोबत याचा देव आहे, तो एकटा आहे. आणि प्रिय जनो, आम्हाला काय पाहिलं, त्याच्या जीवनात नाहीये, जगाचं काहीच नाहीये, जगाचं प्रेम नाहीये, जगातली नात्यांचा आनंद नाहीये, पण तो एकटेपणा आहे. पण त्या एकटेपणात आहे ना, देवाने त्याला आमच्या कुठं आहे, आमच्या जीवनात सगळं आहे, पण कुठंतरी आम्हाला हारलेलं वाटतं. आम्ही जीवनात हारलेलो आहोत. आम्ही आनंदी नाहीये, आम्हाला शांती नाहीये, आणि आम्ही जणू काहीतरी आपल्यासाठी आहोत. योसेफाकडे नव्हतं, त्याच्याकडे त्याचा देश नव्हता, काय नव्हतं, आणि तो एका वेगळ्या ठिकाणी होता. आणि तिथं त्याला श्रीमंत होण्याची प्रभावी संधी होती. आणि वचनावरून असं दिसतं की पोटीफर हा खूप मोठा धनाढ्य व्यक्ती होता. त्याला लक्षात नव्हतं कुठं त्याचा काय काय व्यवसाय. सगळे देवाने योसेफासमोर प्रसंग ठेवला. आणि जर योसेफाने तिथं निवडलं असतं की त्याच्या धनातून मी काय ठेवतो, माझं जीवन स्थिर करतो, मी तर सेटल होतो, माहितीये, हा योसेफ जगाला मिळाला. कधीच आमच्याबद्दल असं बरं की आम्ही कुठेतरी सेटल व्हायचा प्रयत्न करतो, कारण देवाचा आवाज आम्ही ऐकत नाही. आम्ही देवाचा सेवक होऊ इच्छित नाही, आम्ही माणसांचा सेवक होऊ इच्छितो. का? हा व्यक्ती मला सेटल करत आहे, याच्या व्यवसायाद्वारे, याच्या कामाद्वारे मी सेटल होईल, माझा परिवार चांगला असेल. आम्ही मग जगाच्या, फक्त जगाच्या उपयोगाचा, आमचा जो मालक आहे ना, आम्ही त्याच्या उपयोगाचा आहोत, देवाच्या उपयोगाचा. आमंत्रण त्याला तिथं आलं, आणि आम्ही पाहतो की याचं प्रतिफळ त्याला काय मिळालं, जेल, वाईट शिक्षा. आणि जर तुम्ही मिसरचा कायदा बघितला, आजही तिथलचे मुस्लिम देशातले कायदे आजही तसेच फरक आहे. आणि त्याच्यावर आरोप आला की त्याने बलात्कार केला. आणि जगातील कोणती ताकद त्याला जेलमधून आणि त्या शिक्षेत बाहेर काढू शकणारी नव्हती. योसेफाकडे काय होते? पैसे नव्हते, चांगली ओळख ती पण मिटली. जो मालक होता तो मालक विरोधात झालेला आहे. योसेफाचं जीवन पुन्हा शून्य झालेलं आहे. आम्हाला प्रश्न पडल, आम्ही 10 वर्षापासून देवासोबत आहोत,
आम्ही देवाचं नाव घेतो, पण परमेश्वर आम्हाला शिंगात का जाऊ देतो? आम्ही कोणाच्या वाईटात नाहीये, आम्ही कोणाला बरबाद करत नाही, उलट आम्ही आबाद करत आहोत. आमच्याद्वारे लोक आशीर्वादित होतात. का? देव आमच्याकडं पाहत. मी प्रार्थना का करू? का देवाचं नाव घेऊ? मी तर कुठं चुकीचं करत नाहीये, मी वाईट गोष्टीत फसत नाहीये. देव का बघत नाही? हे प्रश्न आहे ना, आम्ही अस्वस्थ होऊ. हे प्रश्न आम्हाला प्रार्थना करू देणार. हे प्रश्न आम्हाला देवाच्या विरोधात येतील आणि सांगतील देवापासून दूर जा. पण माहिती योसेफाने हे प्रश्न येऊ दिले नाही. आपल्याकडे वचन आहे, योसेफाकडे वचन नव्हतं. तो 17-18 वर्षाचा तरुण, त्याच्या जीवनात परमेश्वर होता. आणि काय पाहतो की तो यशस्वी झाला. जसा तो तरुण होत होता, वयात वाढत चालला होता, त्याचं देवावर प्रेम वाढत चाललं होतं आणि देव त्याच्या सोबत होता हे पाहणाऱ्यांना दिसलं. प्रियजनो, देव तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आपल्या पाहणाऱ्यांना दिसलं पाहिजे. कदाचित आम्हाला कळणार नाही, पण आम्हाला पाहणाऱ्यांना नक्की कळल देव तुमच्या सोबत आहे. आम्हाला जाणीव होणार. आमचे कामं चालू आहेत, मरमर चालू आहे, कष्ट चालू आहेत, पण देव जर आमच्या सोबत आहे ना, हे समोरच्याला देव दाखवून देईल. आणि त्याच्या धार्मिकतेचं, त्याच्या शांतपणाचं प्रतिफळ त्याला इतकं वाईट भेटलं, त्याला जेल भेटली, एक अशी शिक्षा भेटली जिथून तो स्वतःला सोडू शकणार नाही. आणि तेच त्याचं भविष्य, तेच त्याचं जीवन आहे. का देव असं करतो? का देव शांत राहतो? इतके वर्ष देव का शांत राहिला? 15 वर्ष देव त्याच्या जीवनात कार्य का करत नाहीये? देव त्याला का संधी देत नाहीये? देव का शांत बसलेला आहे? हे प्रश्न आम्हाला खूप अस्वस्थ करून सोडतात. आम्ही काय करतो माहितीये? आम्ही उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. योसेफाने नाही केलं. की देव का शांत आहे? देव पाप्यांना का उच्च होऊ देतो? धार्मिक का धुळीस मिळत आहे? का मी जेलमध्ये? हे प्रश्न त्याने कधीच मनाला स्पर्श होऊ दिले नाही. उलट त्याने आपलं लक्ष परमेश्वराकडे लावलं. काय आमचं लक्ष परमेश्वराकडे का जगाकडे? का आजही आम्ही माणसांकडे पाहतो, ज्यांनी आम्हाला पाडलं, ज्यांनी आम्हाला ढकललं, ज्यांनी आम्हाला मारलं, ज्यांनी आम्हाला जखम दिली, आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत का परमेश्वराकडे पाहतो? आम्ही विकल्या गेलेलो नाहीये, आम्ही खड्ड्यात टाकले गेलेलो नाहीये, आम्ही जेलमध्ये पण नाहीये, परंतु आम्ही मनाच्या अशा खड्ड्यात पडलोय, आम्ही निराशेच्या अशा खड्ड्यात पडतोय, आम्हाला स्वतःला बाहेर येण्याची किंमती अशाच नाही वाटत. आम्ही अशा आधारा कोठडीत जाऊन बसतो जिथून आम्हाला असं वाटतं की देव बिलकुल आमच्याकडे पाहत नाही. या मनाच्या इतक्या खोलामध्ये आम्ही जातो. योसेफ नाही गेला, उलट त्याच्या मालकाला दिसतंय की याच्यासोबत याचा देव येण्याच्या हाताला यश दिलेलं देवाने. पण आता चित्र बदललेलं आहे. आता त्याला अशा ठिकाणी जावं लागलेले जगातली कोणती ताकद, कोणती सत्ता त्याला सोडू शकणार नव्हती. मिसरचा कायदा खूप कडक होता. उदाहरण जर तुम्हाला सांगायला गेलं, मोशे काही दिवसानंतर राजा होणार होता. पण जसा तो घराच्या बाहेर पडला, त्याने पाहिलं 2 माणसं भांडणं करत आहेत आणि त्याने मिस्राला धरलं, मारलं, वाळूमध्ये फोडलं. आणि का? मी राजाचा मुलगा आहे, मला कोण काही करू शकणार नाही, या भ्रमात होता. पण दुसऱ्या दिवशी तसाच प्रकार घडला आणि तो दुसरा व्यक्ती त्याला म्हणतो, काल तू ज्याला मारलं, तू मलाही आज मारायला पाहतो का? मोशेला ही गोष्ट कळाली की मला कोणीतरी खून करताना पाहिलं. काय केलं माहितीये? राजाचा मुलगा होता, पडून जायची गरज नव्हती त्याला. पण त्या काळातही कायदा तितकाच कडक होता. राजाच्या मुलाला पण तीच शिक्षा आणि सर्वसाधारण माणसाला तीच शिक्षा. या भीतीने मोशे पळून गेला. मिसरमध्ये तितके कडक नियम होते. तो वाचू शकला असता, त्याला काही पैसे देऊन गप्प केलं असतं. पण बघा, राजाचा मुलगाच्या दर्जाचा असतानाही ते धन, ते पैसे त्याला कायद्यापासून सोडवणार नव्हतं हे त्याला माहित होतं. तो पळाला तिथून. योसेफ कुठे? त्याच देशामध्ये, आणि आता तो अडकलेला आहे. त्याचं स्वप्न, त्याचं भविष्य एका अंधाऱ्या खोलीमध्ये बंद आहे. पण माहिती, अंधाऱ्या खोलीमध्ये आजही त्याची धार्मिकता, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची सात्विकता त्याच्या जवळ आहे. काय आमच्याकडे राहील का? थोड्याशा धक्कानी, थोड्याशा वारानी आमचं सगळं पडलं. आम्हाला पुन्हा उभं राहावं लागतं. त्याचं काहीच नाही पडलं. त्याच्या बापापासून त्याला हिसकावून घेण्यात आलं.
पण जिवंत देवापासून जगातली कोणती ताकद त्याला दूर नाही करू शकत. पोटीपाराचं धन आणि पोटीपाराची बायको त्याला देवापासूनही बाजू. आज जगामध्ये अनेक अशा गोष्टी घडतात ज्या आमच्या धार्मिकतेला सहज धक्का लावून जातात आणि आम्ही पडतो. मग आमचं प्रार्थनामय जीवन, आमचं आत्मिक जीवन कोलमडून जातं आणि मग आम्हाला खूप संघर्ष करावा लागतं पुन्हा त्या स्तरावर येण्यासाठी. योसेफासोबत यापेक्षा भयानक घडलेलं आहे, पण योसेफाला कोणीच पाडू शकलं नाही, कारण त्याच्या जीवनात प्रथम स्थान देवाला होतं. इतकं सगळं त्या जीवनात घडलेलं आहे माहिती. यामागे खूप मोठं कारण आहे, दैवी कारण आहे. कधी कधी आम्ही पण असा सामना करतो, पण माहिती दैवी कारणापासून आम्ही स्वतःला आणत नाही, उलट आम्ही देवाला दोष देतो. देव असं का करतो? मग आणि तर म्हणतात देव नाहीये, देवा असं का करतो, देवाला दिसत नाही का? हो, देवाला दिसतं, पण माहितीये देव त्या काळापर्यंत शांत राहतो जो पण आम्ही बनलेलो नसतो. आता योसेफाच्या परीक्षा होत्या, घरातून विकल्या जाणं, भावाने हाकलणं, भावाने मारणं, ही पहिली परीक्षा होती. दुसरी परीक्षा पोटीपाराच्या घरात होती. 2 परीक्षा तिथे घडल्या. या परीक्षेत योसेफ पास झाला, पण प्रतिफळ काही नाहीये, शून्य आहे. तो 1 रुपया नाही खिशात, कपडे नाही, काही नाहीये, पुन्हा तो शून्य झालेला आहे. कोणासाठी माहितीये? माहिती नाही कशासाठी. कधी कधी आम्हाला पण वाटतं काय माझ्याकडं, इतकं देवदेव करतो मी, इतकं देवाचं नाव घेतो, काय भेटलं मला? माहिती आम्ही जगी वस्तूंमध्ये मोजमाप करायचा प्रयत्न. योसेफ आणि त्याचं तारुण्य एका अपरिचित व्यक्तीवर खर्च केलं, उत्तम ते त्या मालकाला दिलं. माहिती काय भेटलं? जे माहिती देवाला आम्ही सहन नाही करू शकणार. एकतर आम्ही हार्ट अटॅकने मरू, नाही तर आम्ही समोरच्याला मारून टाकू जेलमधून सुटल्यावर, है ना. काही नसताना आमच्यावर आरोप आलेले आहेत, मग त्याला आम्ही करून दाखवू. ते काय असतं, बलात्कार काय असतं, घर लुटणं काय असतं, है ना. योसेफाकडे सात्विकता होती आणि हा देवाच्या संगतीमध्ये चालत होता. बघा, तुम्ही मी देवाच्या संगतीत चालतोय. कधी कधी परमेश्वर आम्हाला त्याचं सेवक बनवण्यासाठी या माध्यमातून नेतो. आमचा सेवकपणा उभारून यावा, आमची दुष्टता मरावी, आमचा वाईट स्वभाव मरून जावा. आणि जेव्हा आम्ही पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहावयास भेटतं की त्याच्या भावांनी त्याला विकलं आणि तो गेला. त्याचा दास पण सुरू झालं, त्याला काम करावं लागलं, कष्ट करावं लागलं. करत होता, प्रामाणिकता, सात्विकपणा, चांगुलपणा आहे, अजूनही सुटलं नाही. जेलमध्ये गेलेला आहे, तिथेही त्याचा हा स्वभाव गेला नाही. हा जर तुमचा मूळ स्वभाव आहे ना, माझ्याकडल्या अनेक परीक्षा आमच्यावर येऊ, हा नाही जायला पाहिजे. हा जर मूळ स्वभाव आहे आमचा, तर आमची कोणी किती परीक्षा घेऊ, आम्हाला कोणी किती लुटो, आमचा कोणी किती उपयोग करून घेऊ, आमचा कोणी किती अपमान करो, जो आमचा मूळ स्वभाव आहे तो कधीच जात नाही. मग तो कोणताही असेल, दया करायचा असेल, क्षमा करायचा असेल, समेट करायचा असेल, एकमेकांवर कृपा करायचा असेल, हा कधी जाणार नाही, कोणी किती आम्हाला सळो. हा योसेफाकडे होता. त्या जीवनात इतक्या साऱ्या आठवणी आहेत. या मागील 15 वर्षात माझ्या जीवनात काय होतं, उलट चाललेला आहे. तो पोटीफरचं घर मला लुटलं, माझा उपयोग केला, माझ्यामुळे ते श्रीमंत झाले, तरी मी देवाला सोडलं नाही. देवाने काय, मी भावांना काय केलं, काय सांगतो केलं, जेवण घेऊन गेलो होतो, मला उपाशी तोडलं, मला खड्ड्यात टाकलं, माझ्या समोर जेवू लागलेत, मला शब्दाने विचारत नाहीये, मी यांचा काय गुन्हा केला. देवाकडे नाही तो मनन करत बसला. आम्ही मनन करतो या सगळ्या गोष्टींचं आणि इतके अस्वस्थ होतो, इतके आम्ही कडूपणाने भरतो, माहितीये देवाचं ओझ नष्ट होऊन जातं. देव जे आम्हाला बोलू इच्छितो ना, ते काहीच राहत नाही. योसेफ कसा आहे सेवक, योसेफाकडे सेवक पण सहज नाही आलं प्रिय. देवाला जर वाटलं असं ना, देवाने क्षणात काहीतरी करून त्याला त्या सेवेत आणलं असतं, पण बघा त्याला सेवकपणा देवाकडून करून घ्यायचा होता. आणि आता तो जेलमध्ये बसलेला आहे आणि जेलमध्ये त्याला 2 मिस्त्री लोक भेटले आणि ओळख झाली, गप्पा सुरू झाल्या आणि मग सुरू झालं असेल, मी तर मालकाकडे असं होतो, त्याने मला असं केलं, त्याने तसं केलं. आणि मग हे पण सांगत असतील की मी माझ्या राजाकडे होतो, मी चूक केली होती म्हणून राजाने मला जेलमध्ये टाकलं. दुसरा सांगत होता असं झालंय तसं झालंय. आणि मग काही दिवसांनी दोघांनी स्वप्न पाहिली आणि स्वप्न पाहिली. मित्र म्हणून मन मोकळं करताना त्याने
आणि योसेफ सहज यांच्या अर्थ बोलून गेला आणि ते खरं निघालं. माहिती योसेफाकडे काय होतं? दाखवते कुठं माहिती त्याला माहिती आता मरण आहे, कशाला देवाचं नाव? का कधी कधी देव आम्हाला अंधारी कोठडीत नेतो, कधी कधी देव आम्हाला का अशा अस्वस्थ जागेमध्ये नेतो? देव पाहतो तिथं पण आम्ही तेच आहोत का जे आमच्या घरामध्ये आम्ही होतो, आमच्या बापासोबत आम्ही ते होतो, आमच्या मालकाकडे आम्ही ते होतो, आम्हाला खूप सारी कमाई होती म्हणून आम्ही देवदेव करत होतो. देव पाहतो का की आता आम्ही जेलमध्ये बसलोय, आम्ही गुन्हेगारांसोबत बसलोय, अशा लोकांसोबत बसलोय ज्यांची खूप भयानक ओळख आहे, आम्ही त्यांच्यासोबत काय व्यवहार करतो? आणि योसेफाने धार्मिकतेचा व्यवहार केला आणि एका सांगितलं 2 दिवसात तू मरशील स्वप्नाप्रमाणे. आणि 2 दिवसानंतर त्याला निर्णय झालं, खरंच जो उरलेला होता त्याला कळालं की हा बराबर काहीतरी बराबर सांगतो, हा ना जादूगर आहे, ना मांत्रिक आहे, ना कोणता आहे, हा काहीतरी चांगला व्यक्ती. त्यांनी पण स्वप्न पाहिलं. योसेफ त्याला म्हणतो येणाऱ्या समयात तू इथून सुटशील आणि पुन्हा तू ज्या पदावर होता राजाच्या हाताखाली तिथंच देव तुला कामाला ठेव. आणि योसेफ त्याला सांगतो तू जाशील ना तेव्हा माझी आठवण कर. तो जातो, विसरून जातो. हा आणखीन एक धोका योसेफाला नसतो. कोणी ते आठवत काय धार्मिक केलं, मग आम्ही सोडून द्यायला पाहिजे ना? जाण्यात सांगितलं की मरमर करतो, कोणीच आमची आठवण ठेवत नाही. हिरम्यामध्ये म्हटलेले जो मनुष्याला आपला भाव करतो, जो मनुष्याला आपला भाव करतो शापित आहे. तुमची माझी ताकद कोणी माहिती का? परमेश्वर आहे. पण जर आम्ही माणसांकडे लक्ष लावू ना, देव काही काम करणार नाही, देव करणार पण नाही काम. आणि वचनामध्ये आम्ही काय पाहतो की योसेफ तिथं गेला आणि एक घटना अशी घडली, योसेफाला जेलमध्ये जावं लागलं. प्रियजनो, का परमेश्वर आम्हाला या दुःखामध्ये समस्यामध्ये आम्हाला जाऊ देतो? कारण एक आहे की आम्हाला मोठ्या कामासाठी परमेश्वरला वापरायचं असतं. कोणत्या कामासाठी? पण रस्ता कोणता आहे? हा खडतर रस्ता आहे. आणि जर आम्ही इथंच माघार घेऊ ना, ऐका बायका करू आणि नको, देव पुढे वापरणारच नाही आम्हाला. देव पुढे नाही वापरू इच्छिणार. कारण परमेश्वर बघल, मी यांना 2 छोट्या रस्त्यातून नेलं, टोचणाऱ्या रस्त्यातून नेलं, यांनी माघार घेतली, पुढच्या मोठ्या रस्त्यावर मी त्यांना कस काय घेऊन गेलो? आणि देवाने हा विश्वासूपणा योसेफाचा बघितला. देव आमचा विश्वासूपण पाहतो. जे गुन्हेगार लोक आहेत त्यांना आम्ही काय व्यवहार करतो, देव पाहतो. देव पाहतो. हा छोट्यामध्ये विश्वासू आहे, थोडक्यात विश्वासू आहे, यांना सरळ बोलून टाकलं, जीवनाचा मार्ग दाखवला, सत्य ते सांगितलं. प्रियजनो, सत्य तुमच्याकडे, सत्य आपल्या सगळ्यांकडे. पण माहितीये का, आम्ही अनेकदा सत्य उघड करत नाही. कोणतं सत्य? जीवनाचं सत्य आम्ही नाही, आम्ही द्यायला पाहिजे. आणि योसेफ अजूनही जेलमध्ये 2 वर्ष झाले, मित्रांनी काहीच काम नाही केलं. योसेफ थोडंपणाने नाही भरला, देवाला भांडत नाहीये, देवाला दोष देत नाहीये. पण त्याला एक गोष्ट माहिती आहे, एक समय येईल देव काम करत. हा विश्वास आमच्याकडे पण पाहिजे, हा स्वभाव आमचा पण पाहिजे जो योसेफाचा आहे. त्याच्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेम, कळवळा आणि क्षमेचं मन होतं. हे खूप महत्वाचं आहे त्याचा सेवक या नात्याने, की आमच्याकडे पाहिजे. आणि फारो राजाने एक स्वप्न पाहिलं आणि राजा सगळ्यांना बोलवतो आणि कोणाला ते स्वप्नाचा अर्थ सांगता येत नाही. आणि जो मनुष्य योसेफासोबत जेलमध्ये सुटला होता तो राजाच्या उजवीकडे उभा होता आणि त्याने ऐकलं महाराजांनी स्वप्न पाहिलं. राजा सगळ्यांना विचारते, जादूगर, मांत्रिक सगळ्यांना, आणि कोणाला सांगता येत नाही. तो घाबरत राजाला म्हणतो की महाराज मला क्षमा करा, आपल्याकडे एक असा तरुण आहे की मी जे चूक केली होती बा, तुम्ही मला पुन्हा कामावर घेतलं ना, मी एक स्वप्न पाहिलं होतं त्याचा अर्थ त्याने मला सांगितलं, त्याप्रमाणे मी आज काम, तो आपल्याकडे आहे. राजा खुश होतो. राजा म्हणतो बोलवा, कोण आहे तो, मला बघायचंय. आणि राजाचं स्वप्न थोडं असाधारण होतं आणि त्यामुळं राजाला हे चांगल्या रीतीने जाणून घ्यायचं होतं की काय आहे आणि कोण व्यक्ती आहे. आणि वचन आम्हाला सांगतं, फारोने बोलावून पाठवलं त्याला. राजाने खूप सुंदर प्रश्न केला त्याला. त्याचं उत्तर जे योसेफाचं आहे ना,
हे तुमचा आणि माझा असतो. उत्पत्ती याचा 41वा अध्याय. आठवं वचन वाचल्यावर आम्ही 14 वचनाकडे जाणार. 14, 15. 41:8. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, परंतु त्यातील कोणालाच त्या स्वप्नाचा अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही. ओके, कोणालाच तो अर्थ सांगता आला नाही. मग आता आम्ही 14 वचन पाहतो. या वचनामध्ये योसेफाची एक ओळख आहे. माझा मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गार्द्यांनी योसेफाला ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व स्वच्छ कपडे बदलून फारो पुढे येऊन उभा राहिला. मग फारो योसेफास म्हणाला, मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नाचा अर्थ सांगतो. इथं आम्ही पाहतो योसेफाची एक नवीन ओळख. काय ओळख माहितीये का? देवाने तो योसेफ गर्विष्ठ होता, घमंडी होता, तरी देव तोडतो. दावीद गर्विष्ठ होता, किती तोडलं देवाने. बापाच्या वयाचा माणूस जीव घेऊन मागू लागला. कशासाठी माहिती? काहीच कारण नाही. योसेफाने काय गुन्हा केला? काहीच माहिती नाही. मग तर आमच्यामध्ये थोडंफार आहे, देव किती भयानक थोडं लावलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही उपयोगाचे योसेफ आले इतकं कैदी हा नाव आलं त्याच्या नावावर. एक गुन्हेगारासारखं समोर आणलं त्याला. आणि राजा खूप सुंदर रीतीने विचारतो की त्याला म्हणतो की मी एक स्वप्न पाहिलं, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही, पण मी तुझ्याविषयी ऐकलंय. मी तुझ्याबद्दल ऐकलंय की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांग. मी 2 जणांविषयी तुझा ऐकलं, फक्त 2च अनुभव. राजा कोणाचा ऐकतोय? एका गुलामाचा ऐकतोय राजा. तर राजाने त्यालाच शिक्षा दिली होती. बघा, कधी कधी देव आम्हाला साधारण रीतीने वापरत, पण प्रभावी कामासाठी. प्रश्न हा आहे, आम्ही त्या समयाला उपलब्ध पाहिजे. जर नाही, बाल्या टायमाला उपलब्ध राहायला उपयोग आहे का? काय उपयोग नाही. आम्ही जर म्हणून नाही, नंतर 2 वर्ष घालवली त्याने अशी. आम्ही किती वर्ष घालवतो? आम्ही वर्ष घालवतो, पण काय. आणि मग असं कोणीतरी बेचैन तिथं देव आम्हाला सांगतो, आम्ही तरी बोलला होतो. शेवटी तो बोलला. आणि फारो राजा त्याला विचारतो, मी तुझ्याविषयी ऐकलेले बरं, तू स्वप्न ऐकता अर्थ सांगतो. आता योसेफाचं जे उत्तर आहे ना, तुझ्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं उत्तर पाहिजे. हे जर आहे तर मग देवाचा आत्मा आमच्यामध्ये योसेफ फारोस म्हणाला, मी कोण सांगणार? फारोला शक्ती देणारे उत्तर देवच दे. योसेफ त्याला म्हणतो, मी कोण सांगणारा? तो स्वतःला विसरून गेला. ज्या स्वप्नामुळे तो बरबाद झाला होता ना, त्याच गोष्टीमुळे त्याला आता संधी भेटली. जर चुकला राजा डोकं तोडतो, पण तो स्वतःला नाकारतो. मी कोण आहे? इथपर्यंत देवाने त्याला, देवाचं काम करायचंय, देवाचे वरदान त्याच्यात आहे, पण तो स्वतःला म्हणतो मी कोण आहे. या स्तरापर्यंत जोपर्यंत तुम्ही येणार आहे ना प्रियजनो, परमेश्वर आम्हाला वापरणार नाही. हो, एकदा वापरला असेल देवाने 15 वर्ष अगोदर, पण माहिती का, सोप्या भाषेत म्हणून त्याचा बॅक स्टॉप लागला. काय स्वप्न डायरेक्ट रिव्हर्सल गाडी आली. त्याला योसेफ तयारच झाले. होता तो दानांमध्ये होता, फळांमध्ये येणं बाकी होत. फळांमध्ये तो आलेला आहे, दानांमध्ये नाही. काय पाहतो, राजा उत्तर देते. तो राजाला म्हणते, खूप सुंदर उत्तर आहे राजाला. राजाला शांती देणार उत्तर. मी राजा लोकांना शांती देणार. त्या अगोदर आम्ही कोण आहोत? कोणीच नाही.
मला तर सगळं येतं, आता चुकलं. मग राजा आपल्या मागे बंदूक घेतला, तू बोलला होता असं, असं नाही झालं. तलवार घेऊन मागला. तो राजाला पहिलेच सांगत आहे की मी कोण आहे, मी काही नाहीये. युसेफ पण हेच बोलला, परमेश्वर जेव्हा त्याला बोलला ना की तुला तुझ्या लोकांना सोडून जायचंय, तो म्हणतो मी कोण आहे. त्याच्या अगोदर तो कोण होता, राजाचा मुलगा. 40 वर्ष त्या देवाने त्याला ठेवलं. आता त्याला एकच माहिती, मला ढोरच असायचा, लोकांनी सांभाळायचं. परमेश्वर म्हणतो जा सोडव. देवाने मला नाही येते, यांना सोडवणार मी कोण आहे. दुसरी व्यक्ती जी प्रश्न करते कोण, आम्ही बघावं मी कोण. आणि योसेफ म्हणतो राजाला शांती देणार फक्त देव. या अध्यायामध्ये कमीत कमी 3 वेळा योसेफ राजाला सुवार्ता इथे होईल. का योसेफाला इतक्या भयानक गोष्टीचा सामना करावा लागला माहितीये? का इतके वर्ष देवाने ऐकलं नाही? का इतके वर्ष तो दुःखातून गेला? देव शांत होता, देवाने त्याच्या जीवनात काम केलं नाही, कारण त्याला एका राजाला सुवार्ता सांगितली. किती वर्ष ट्रेनिंग होती? 15-16 वर्ष. चांगली देवाची ट्रेनिंग, डोकं बधीर होईल आपण. हो, देवाला असेल, मग देवाला जर एखाद्याला वापरायचं ना, देव त्याच्यासोबत मग काही पण करतो. पण देवाला तोच योना ऐकत नव्हता ना, माशाच्या पोटात टाक देव करून प्रियजन. ते सेवक पण नाही, योना गेला सेवक. 15 वर्ष देवाने त्याला घडवलं, आपल्यापासून दूर केलं. आई बापांचा त्याला लगा होता, काढले दूर आहे. आम्हाला सगळं सोबत लागतं. देवाचं ऐकते का आम्ही? आपलं ऐकतो आणि आपलं ऐकवतो एकमेकांना. म्हणजे आमचे कान जड झाले, सगळं दूर केलं त्याच्या लहानपणापासून मध्येच. देवाने उत्तम सगळ्या गोष्टी त्याच्यातून काढून घेतात, सगळ्या उत्तम गोष्टी. आई वडिलांचं उत्तम जेवण, उत्तम कपडे, त्याच्या आयुष्यातला शेवटचा ड्रेस होता त्याच्या अंगात. भावाला भेटायला जाताना ना नवीन कपडे होते, शेवटचे कपडे त्याच्या अंगात, ते पण काढून. उत्तम त्याच्याकडे काही नव्हतं, सेवक पावा लागले. कपडे पण सेवा जर आम्हाला करायची प्रियजन, आम्हाला त्याचं ऐक नाही. मग हा पहिला व्यक्ती आम्ही पाहतो, देव शांत होता. 15 वर्षानंतर देवाने सुरुवात केली. पण सुरुवात माहिती कोणी केली? योसेफाने केली. तो म्हणतो राजाला शांती देणार उत्तर देवच देईल. 15 वर्ष देव शांत होता. योसेफ काय बोलत आहे? देवाचं नाव घे. देव मेला नाही त्याच्यासाठी. आज ख्रिस्ती लोकांसाठी देव मेलेला आहे. ठीक आहे, काही सेवा करायचे ना, त्यांच्यासाठी देव मेलेला आहे. ते म्हणतात देव काय नाहीये, जिवंत नाहीये. का माहितीये का? अनुभव घेतलेला आहे त्यांनी, आम्ही पण अनुभव घेतलेला आहे. पण आमचे अनुभव आम्हाला सांगतात आम्ही योसेफापेक्षा भयानक अनुभव केले. बिलकुल नाही. योसेफाने जगात एक क्रूर अनुभव बघितले, दुष्ट अनुभव पाहिले. तू माझ्या उपयोगाचा नाही ना, ठीक आहे, तुला जीव दाखव. पण राजा समोर आलेला आहे, त्याचा पहिला शब्द राजाला शांती. पहिली सुरुवात तो राजाला दोघांना तर सांगितली, एकाने संधी दिली शेवटी 2 वर्षानंतर, आणि राजा समोर आलेला आहे. एवढी एकच संधी, उत्तर चुकलं तर राजा मारून टाकल. असंही मर नाही, तसंही मर नाही. ठीक आहे, राजाला सुरुवात सांगूनच नाही. देवाने त्यासाठीच मला जेलमध्ये ठेवलं ना, धन्यवाद. तो राजाला सुरुवात सांगितलं. एक नाही 3 वेळा तो राजाला देवाविषयी सांगणे. परमेश्वर सहज आम्हाला मोठ्या लोकांसमोर नेणार नाही. एक गोष्ट नक्की, एक तर आम्ही स्वतःचा मोठापणा करू, देवाला उचल, देव त्याला उचल. आणि योसेफाकडे काय नव्हतं स्वतःला बाहेर काढण्यासाठी. मित्रांची पण रेकमेंडेशन नव्हतं, त्यांनी पण नाही केलं. शेवटी देवाने एक कृपेचा दरवाजा उघडला. कृपेचे दरवाजे रोज नेहमी उघडणार नाही, एकदाच उघडल. पण त्या समयाला आम्हाला देवाची महिमा, देवाचं नाव, प्रभूने काय तुमच्या माझ्या जीवनात केलेले, त्यासाठी काय करणार आहे, एवढं सांगून आम्हाला गप्प व्हायचं.
योसेफाने एवढंच बोलला तो सुरुवातीला इथं आम्ही पाहतो. आणि मग योसेफाला फारो राजाने आपलं स्वप्न सांगितलं. पुन्हा आम्ही योसेफ काय बोलतो मग 25 वचन 25 नंतर 28 या अध्यायाचे 25 वचन नंतर 28. युसूफ फारोस म्हणाला, फारोला पडलेले स्वप्न एकच आहे, आपण काय करणार आहोत हे देवाने फारोस कळविले आहे. आम्ही काय पाहतोय राजाला माहित ना स्वप्न कोणी दाखवते. योसेफ म्हणतो तुम्हाला ते देवाने कळवले. पुन्हा देवाला मोठापणा आलेला आहे. प्रियजनो, या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही मोठापणा पुन्हा मी सांगितले सेवकांना नकोय, पालकांना नकोय, एकमेकांना नको, स्वतःला नको, मोठापणा पाहिजे. दुसऱ्यांदा योसेफ म्हणतोय की देवाने तुम्हाला कळवलेलं आहे, तुम्हाला कळवलंय देवाला काय करायचं आहे. 32 वचन 28 वचन. हे फारोस कळविलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोस दर्शविले आहे. दुसऱ्यांदा योसेफ त्याला म्हणतो आणि लोकांना म्हणतो मी फारोला कळवलं आहे. परमेश्वर म्हणतो देवाने आपण काय करणार हे फारोस दर्शविले असतो. कोणाला मोठं करत आहे? देवाला. मला संधी आहे प्रियजनो, आम्हाला देवाला. 32 वचन. हे स्वप्न फारोस दोनदा पडले याचे कारण हेच की हे देवाने ठरविले आहे व ते देव लवकरच आणणार. जवळपास 4 वेळा योसेफ देवाचं नाव घेतो. त्या राजाला देवाविषयी काय माहिती नाही, देव कसा आहे काय, पण एक स्वप्न पाहिलं आणि योसेफ सांगते देवाला काय करायचं. राजाकडे स्वप्न आहे, देव नाही. स्वप्नाचा अर्थ सांगतो. योसेफ का कैदेत गेला म्हणजे योसेफाला इतका वाईट प्रवास का करावा लागला? एकमेव कारण, एका राजाला जिवंत देवाची सुवार्ता सांगतो. एकच उद्देश. देवाकडे किती उद्देश होते योसेफासाठी? सगळ्यात प्रमुख उद्देश या राजाला कडनं जिवंत देव काय चीज आहे. आणि माहिती काय घडलं? या क्षणापासून योसेफाचे जीवन सुरू झाले. वाईट दिवस संपले आणि दुष्ट दिवस संपले. आणि योसेफ म्हणतो आता फारोने कुणीतरी एखादा चतुर, एखादा शहाणा पुरुष पाहून आपल्या देशावर त्याला काय करावं, नेमावं, म्हणजे संकट पासून सगळ्यांचं सुटका होईल. बघा, कधी कधी परमेश्वर आम्हाला एक छोटी सुवार्ता, छोटं काम करायला सांगतो. ते करून आम्ही बाजूला का बाजूला व्हायचं माहिती, त्याच्यानंतर ते जे करल ते आम्हाला बघायचं असेल. आणि राजाने जेव्हा सगळं ऐकलं, राजाला ऐकून खूप आनंद वाटला आणि राजा त्याच्या लोकांना आणि त्याच्या सेवकांना काहीतरी बोलतो. 38 वचन होते काय म्हणतो? तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, त्याच्यासाठी त्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल का? मी पाहतो फारो आपल्या लोकांना, आपल्या सेवकांना म्हणतो ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे. बघा, देवाचा आत्मा आहे. कळलं म्हणजे धार्मिक अभ्यासही करणारे लोक होते, राजे लोक होते. आणि जेव्हा तो योसेफाला पाहते, त्याला हे कळून येते की हा मांत्रिक नाही, हा जादूगर नाही, हा इतर कोणता व्यक्ती नाही आहे, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि याच्यासारखा दुसरा माणूस नाही. हाच आपल्याला पाहिजे, हेच काम आपण याला देऊ. 42 सांगते राजाने आपली अंगठी काढली, आपली मुद्रिका काढली आणि त्याच्या हातात दिली. राजा लोकांच्या विषयी शंका आहे ही फक्त राजा लोकांच्या राजाने आपला अधिकार काढला. विष्णू का आम्ही संकटाचा सामना करतो माहिती? आम्ही उच्च काम करावं देवाचं. ते केल्यानंतर देव आम्हाला त्या शिक्षणे आणि वचनामध्ये म्हणजे काय घडलं? योसेफ आला, ते आधी गत आला, चांगले कपडे आले. पण हे सगळं काम आहे ते त्याने प्रतिष्ठित लोकांसमोर जाऊन सुवार्ता सांगावी, देवाचं गौरव करावं, यासाठी त्याला गुलाम दास व्हावं लागलं. आणि त्याने आणि या प्रवासमध्ये म्हणजे थोडं पण पारिवारिक अनुभव बिलकुल त्याची. आणि या 15 वर्षानंतर योसेफ राजाला त्याचं स्वप्न देवाला पूर्ण करण्यासाठी, राजा होण्यासाठी
त्याला नोकर व्हावं, त्याला गुलाम व्हावं. मित्रांनो, कदाचित आमच्या जीवनामध्ये काही सेवा आमच्याकडे असत, आम्हाला देवाने पुष्कळ स्वप्न दिले असतील आणि आमचे स्वप्न आम्हाला पुढे नेण्यासाठी देवाने रस्ता ठरवला. दुसरा रस्ताच नाहीये, दुसरा मार्गच नाही. त्या मार्गाने जर आम्ही जाऊ ना तरच आम्ही ते स्थान काढू. पण जर आम्ही नाही म्हणू, देवाचं काम, देवाचं बरं होणार नाही आणि आम्हाला हे पाहायला भेटत ही स्वप्न कधीच पूर्ण झाली. का पूर्ण झालेली माहिती का? ज्या मार्गाने देवाने न्यायचं करत नाही. योसेफ राजासमोर आहे, काही नाही त्याच्याकडं, कपडे नाही, पैसे पण नाही, पण राजाला स्वर्ग प्रतिष्ठित लोकांना सांगण्यासाठी आम्ही सेवक पण असतो. बोल म्हणतो की त्याने दासपणाचं स्वरूप धारण केलं. दास झाला, मग आम्ही नाही होऊ शकत? सेवा करायला पाहिजे. भले कोणी आमचा आदर करो किंवा अनादर करो, आम्हाला दासपण धारण करतात. शास्त्रामध्ये दुसरी व्यक्ती आपल्याला पाहायला भेटती, जिने सेवक पण धारण केलं, पण तिची इच्छा त्या सेवकपणाची नसतानाही हे सेवक पण त्या व्यक्तीकडे आलं. आणि या व्यक्तीविषयी आम्ही बोध शास्त्रामध्ये पाहतो. दुसरे राजे 5वा अध्याय या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, एक लहान मुलगी आम्हाला पाहायला भेटते. आणि एक लहान मुलगी, तिच्या वाट्याला सेवक पण आलं, तिच्या वाट्याला दास पण आलं, आणि जे तिच्या वाट्याला आलं त्यामध्ये तिने जे उत्तम ते केलं. दुसरे राजे 5वा अध्याय 2, 3 वचन आणि 4 वचन. आरंभी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्रायल मध्ये लढाईवर गेल्या होत्या. तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरून आणले होते. एकदा त्यांनी इस्रायल मधून एक लहान मुलगी आणली. ती पुढे नामांच्या बायकोची दासी झाली. ती नामांच्या बायकोला म्हणाली, आपल्या मालकांनी शोभन मधला संदेश आलीशा त्याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे पोट बरे करू शकेल. इथं आम्ही काय पाहतो, एक कैद केलेली मुलगी आहे, जवळपास ती 13, 14, 15 वर्षाची आहे. या मुलीला कैद करून आणलेला आहे आणि एक सेनापती आहे, एक विजयी व्यक्ती आहे, त्याच्या घरातले काम करणारे म्हणून तिला ठेवलेलं आहे. आणि जसं तिचं हे दैनंदिन जीवन सुरू झालं, हिच्या पण वाटेल एक वाईट जीवन आलं. आणि हे जीवन चालू असताना आम्हाला पाहायला ती तिच्या मालकीनीसोबत गप्पा करायला लागली. आणि जेव्हा तिने तिच्या मालकाला पाहिलं, त्याला कोण आहे, ती आपल्या मालकीनीला तिचे अनुभव सांगते. एका लहान मुलीकडं काही अनुभव आहे, ते अनुभव सुवार्ता माध्यमाने त्या स्त्रीपर्यंत चाललेले. आणि कधी कधी आपले अनुभव, आपल्या प्रार्थना, आम्ही घेतलेला देवाचा अनुभव अनेकांसाठी सुवार्ता प्रभावी करतो. आणि ही मुलगी बोलता बोलता ओघामध्ये सहज बोलून गेली आणि ती आपल्या मालकिनीला म्हणते की शंभरूनातल्या संदेश त्यांची माझ्या धन्याची जर भेट झाली ना, बरं त्यांचा पोट बरा होईल. आजही पोटावर चार नाही. ही घटना सर्व वर्ष जुनी आहे. छोटी मुलगी, तिने माहितीये तिच्या प्रार्थनांमध्ये, मंदिरांमध्ये, सभांमध्ये तिने काय पाहिलेले, पोट सारखे आजार बरे झाले. प्रार्थनेत काय चमत्कार घडतात त्या लहान मुलीच्या लक्षात. हा प्रश्न असे, आमच्या लेकरांचे काय लक्षात? ते जेव्हा प्रार्थनेला जातात ते काय ऐकतात, ते काय अंतःकरणात घेऊन येतात आणि ते काय लक्षात ठेवतात. आज तर वचन, आज तर पवित्र शास्त्र आपल्या हातांमध्ये. त्या काळात एक लहान मुलगी, तिच्याकडे खूप सारा छोटा अनुभव आहे, परिवाराचा अनुभव वाटत नाहीये कारण तो उल्लेखित आले नाही, तो असेल. पण आम्ही काय पाहतो माहितीये, तिच्याकडे प्रार्थनेचा अनुभव आहे, तिच्याकडे प्रार्थना कशा काम करतात हा संग्रह आहे. आज ख्रिस्ती लेकरांकडे पाहिजे प्रार्थना काय करतात. आणि ती मालकीने सांगू लागली, त्या मालकीनं जीवन देव काय बिलकुल नाही. ती तिच्या मालकीनीला सुवार्ता सांगायला.
सुवार्ता पत्रिकेची मालकीण एकटी ऐकत नाहीये, अनेक जण ऐकत. अनेक लहान मुलगी तिच्या बोलण्यावर सगळे जर विश्वास ठेवायला, मग सुवार्ता आमचे लेकर पण सांगू शकतात. पण आमचे लेकर कुठं पाहिजे नाही. आमच्या लेकरांच्या हृदयात कोण पाहिजे? तिला विश्वास आहे, कोण बरा होऊ शकतो प्रार्थना. इतका मोठा विश्वास, तिला हे माहित नाही कोण किती भयानक आजार आहे. तर लहान मुलगी ती, पण तिचा विश्वास इतका मोठा आहे कारण तिने अलिशाला खूप सारे चमत्कार करताना बघितलेलं आहे. आणि ती म्हणते हे जर त्यांच्याशी भेटले ना, बरं होईल. आता स्वार्थ सांगत आहे. स्वार्थ फक्त ती बाई नाही ऐकत, घरातले सगळे नौकर सगळे ऐकत. मग सुवार्थ आम्ही कोणती पण सांगू बरं, तुम्ही प्रार्थनेला या, तुमचा आजार बरा होईल, खूप सुवार्थ आहे. आम्ही मुख खोललं पाहिजे त्याचं. आणि तिने आपले मुख खोललं आणि तिच्या मालकीने सुवार्थ सांगितली. माहिती आहे, सुवार्थ तिराच व्यक्तीने नामानाकडे नेली. मात्र चौथं काय त्यांच्या नामान बघ आरामाच्या राजाकडे गेला. चौथं वर्ष मुले एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायल मुलगी असे म्हणत आहे. बघा, आम्ही काय पाहतो, कोणी एकाने जाऊन तिराच व्यक्तीने सांगितली सुवार्ता. कोणाला? त्या कोणी माणसाला. सुवार्ता सांगण्यात आली की या स्त्रीला, त्याच्या बायकोला. पण तिराच व्यक्ती जाऊन त्याला सांगत आहे, बघा तुमच्या घरातील एक मुलगी असं सांगत आहे, तिच्या देशात एक संदेश काय, आणि तो प्रार्थना करत. एका मुलीच्या शब्दावर त्या घराने विश्वास केला. सुवार्ता आम्ही सगळेजण करू शकतो आणि आम्ही करावी. आमचे अनुभव एकूण सुवार्थ आहे. पण माहिती का, आम्ही आमचे अनुभव लावलो. प्रभूजी आपल्याला काय केले, आम्ही बोलायला लावतो. आम्हाला भीती वाटते. ती नाही घाबरली आणि ती सांगू लागली. तिच्या मालकीनीला का विश्वास ठेवला माहिती का? कारण मालकीने त्याचं जीवन वर्धन आणि पाहिलं असत की खरंच ती मुलगी आहे ना, छोटी आहे पण खूप सुंदर गोष्टी बोलते, धार्मिकतेच्या गोष्टी बोलते. तिच्या देवाकडे खरंच सामान आहे का? नामान निघाला एका मुलीच्या शब्दावर. तो गेला आणि त्याने एक वेगळा अनुभव त्याचा होता. तर हा जर आपला असतो, एक छोटी मुलगी देवाचं काम करते. पुन्हा प्रश्न तो, देवाने तिला गुलामगिरीत का जाऊ दिलं? देवाने तिला त्या घरात का दास बनवलं, का देवाने तिला का देव असं करतो? दैवी योजना सगळ्या गोष्टींच्या मागे. आमचं मानवी मन त्याला समजू शकत नाही. त्या घरात अनेकांनी देवाची सुवार्ता ऐकली, कोणाला तरी बी पडली, त्याने जाऊन त्याला तर सुवार्ता एका आमचे 10 जण ऐकतात. 11वा तिथं सुवार्ता सांगतो. नमान निघाला, नमान धन घेऊन निघाला. कशासाठी माहिती का? आरोग्य मिळायला. धन देऊन आरोग्य होता. देव धन देऊन आरोग्य नाही देत, देवाला मन लागतं. ते बहुतेकदा मनच नाही वळत देवाकडे. म्हणून मराठीत एक गाणं आहे, मन ऐके ना. माहिती आहे गाणं? मराठी भजन, मन ऐके ना. सगळं ऐकतंय पण मनच ऐकत नाही. सगळं चालतंय, मन आमचं पटत नाही. आणि नमानाने काय केलं, पैसे देऊन बघायचा प्रयत्न केला, नाही जमलं. रागाने निघाला. त्याचा बाप त्याला म्हणतो, ही शुल्लक गोष्ट आहे, रस्त्याने नदी लागती बघा. तोपर्यंत मन रागाने भरलेलो. आमचे मन पण रागाने पाळत घे. बाहेर येऊन प्रार्थना करायला पाहिजे, नाही केली प्रार्थना. याचे काय सेवक असतात काय? मी तर इतकं काही आणलं होतं, माझं भेट पण स्वीकारले नाही, मला पाहिलं नाही. रागाने मन भरलं, पण कोणाचा तरी नाही. आणि करून बघितलं, माहिती काय झालंय? मन पण धुतलं गेलं. त्या नदीत शरीर तर धुतलं गेलं, मन पण चांगलं झालं आणि खुश झाला. मन शांत झालं, मन आनंदी झालं. मन रागाने कुठं पळून गेलं. आणि ते बदललेलं मन त्याला सांगते, तुला अलिशाला भेटायची गरज. आमचे मन धुतले पाहिजे. आम्ही सगळं धुतो, मन त्याची धुणार हो.
या ते नदीत मन धुतल्या गेलं त्याचं. ना कोणी आलं ना काही, त्याच उड्या मारणं चालू केलं. आणि मन पण धुतल्या गेलं. आणि त्याचं मन बदलेलं पण सांगितले. आता तू अलिशा आपण ते करू शकतो. त्याच्याकडे धन होतं, धनाचा गर्व होता, आणि तो घेऊन अलिशाला भेटत आहे. देवाला माहित होतं त्याला जर बरं केलं ना, हा पैसे देऊन आरोग्य विकत घेईल. अलिशा म्हणला मला तरी म्हणला मला नाही. आणि काय झालं, बदललेलं मन आहे, धन आहे. आणि तो जातो अलिशाकडं, खूप आग्रह करतो, त्याला खूप आग्रह करतो. अलिशा म्हणतो मी काहीच घेणार नाही. पण एक दैवी गोष्ट घडली एक छोट्या लेकराच्या द्वारे. नमान हा 100% बदलला. त्याचं मन बदललं. मन इतकं बदललं, आणि बदललेलं मन तो राजाकडे अलिशाकडे घेऊन गेला आणि त्याला तो विनंती करतो. 17 मध्ये तेव्हा नामान म्हणाला, तुम्ही तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचाऱ्याच्या उसाची मानली द्या. कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार. पहा, जेव्हा त्याचं मन बदललं प्रियजनो, तेव्हा तो पूर्णपणे देवाचा झाला. आमचे मन ज्या क्षणी बदलतील पूर्णपणे देवाची उभार नाही. कारण जगाचं धन, जगाच्या गोष्टी, जगाची प्रॉपर्टी आमच्या हृदयाजवळ आहे, ती आम्हाला देवाजवळ घेऊ देत नाही. लोटाचे बनवण्याचा मध्ये झालं, हे जगाचं धन आहे ना, आम्हाला देवाशी जोडू देत नाही. नामानाने काय केलं माहितीये का, विनंती करायला लागला. आता त्याने धन बाजूला ठेवलं आणि तो एक विनंती करत आहे अलिशाला, मला माती पाहिजे. तिथून पुढं माझ्या आयुष्यात मी फक्त देवाच्या छोट्या मुलीने देवाच्या जाताना नामाने काय केलं माहितीये का, जिवंत देव घेऊन गेला आपल्याकडे. जिवंत देवाची आराधना त्याच्या देशात चालू करणारा तो पहिला व्यक्ती होता, एका छोट्या व्यक्तीमुळं, एका छोट्या मुलीमुळं. पण माहिती देवाने त्याला का गुलाम होऊ दिलं? कारण त्या मुलीला त्या देशात भक्तीच भेटत नव्हती, चर्च नव्हतं, प्रार्थना नव्हती, प्रार्थनेचं मंदिर नव्हतं. देवाला तिची काळजी होती, नामानाची काळजी नव्हती. देवाला आमची काळजी, पण आम्ही काय माहिती का, आमचे लोक नामानासारखे राहिले आणि आम्ही देवाचं मंदिराचं काम. काय झालं माहितीये, जो गर्वाने धनाने भरून आलेला नामान होता ना, जाताना होता, तो म्हणतो मला 2 गाढवांची खेचरांच्या चोर लागली, ती मागे द्या. कारण मी इथून पुढं परमेश्वराशिवाय, तो माहितीये काय शब्द वापरते, आपला सेवक. हे होण्या अगोदर मी एक सेनापती आहे, मी श्रीमंत व्यक्ती आहे, तुम्ही माझ्याकडे यायला पाहिजे होतं, माझ्या डोक्यावर हात ठेवायला पाहिजे नव्हतं. सगळ्यासाठी तो मेला. तो म्हणतो इथून पुढं आपला सेवक. नामान काय झालं माहितीये का, राजाचा सेनापती नाहीये, तो अलिशाचा सेवक झालेला आहे. तो म्हणतो आपला सेवक, इथून पुढं परमेश्वराची सेवा. काय केलं अलिशाने? काहीच नाही केलं. जर इतकं सुंदर आहे आपल्या समोर, जर राज लोक सुटतात, कोणाचं ऐकायचं? फक्त देवाचं आहे. आणि तो म्हणतो इथून पुढं मी फक्त परमेश्वराची सेवा करन, परमेश्वराची भक्ती आराधना करन, परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला मी होम बली यज्ञ करणार नाही. इतका मोठा प्रभाव एका छोट्या लेकराच्या सुरुवातीला आहे. ना कोणी हात लावला, ना कोणी प्रार्थना केली, काहीच कोणी काय केलं नाही. पण माहिती प्रभाव किती भयानक झाला. त्याने विचार केला असेल की माझ्या घरात मुलगी ना, माझ्या घरात खूप मोठं सामर्थ्य आहे, पण इथून जाताना मी फक्त बरा होऊन नाही जाणार, मी बरा करणारा देवाला माझ्या देशात, आणि मी इथून पुढं परमेश्वराशिवाय मी कोणत्या देवाला काही देणार नाही, तडजोड नाही. युसेफवर जगाचा प्रभाव झाला का? आमच्यावर पटकन जगाचा प्रभाव. तो ज्या दुष्टाने भरला ना, त्यापेक्षा आम्ही जातो झालं युसेफ नाही, म्हणून तो देवाचा विषय त्याच्याकडे आला. या मुलीवर जगाचा प्रभाव पडला का? तुम्ही माझ्या आईबापापासून मला हिसकावलं, तुम्ही बरं झालं मला माझ्या आईबापाला म्हटली का? ती बिलकुल नाही. ती शरीराने लहान होती, पण आत्म्याने खूप प्रौढ होती ती मुलगी.
आम्ही आज प्रौढ आलो. तिला माहित होतं घरी तिथं आलेली ना देवासाठी दगड आता या लोकांना दाखवलं जिवंत देव काय चीज असतो प्रेमान. आणि नमान हे खूप मोठ्या तयारीने आता चाललेलं आहे आपल्या देशात एक देवाचं मंदिर बांधण्यासाठी. कोणासाठी? त्या मुलीसाठी. कोण करत आहे? नमान. देवाने नमान मंदिर बांधायचे. ही माझी मुलगी आहे, ही माझी आराधक आहे, हिच्यासाठी मला मंदिर बांधायचे. मला हिची काळजी होती. तुला वापर तुला सेवा बरोबर राजे लोक पण आम्हाला झुकायचं त्यांच्या पुढं. आम्हाला हे सत्य आणि हे तत्व आम्हाला कळत नाही. प्रभू आम्हाला आमच्यासाठी मोठ्या योजना आहे देवाकडं. पण माहितीये का आम्ही तर झाकून ठेवलेले आहे. योसेफासारखं आम्ही मोकळं होत नाहीये. या मुलीसारखं आम्ही बोलायची हिंमत करत नाहीये. आणि आम्हाला कळायला पाहिजे देव काय करू इच्छितो. आणि तिच्या स्वार्थेमुळे एका लहान मुलीच्या स्वार्थेमुळे माहितीये नामान शरीराने मनाने अंतःकरणाने हे वाटत आमची स्वार्थ काही असं द्वेष नको. पण जर आम्ही देवाच्या हाताने बदलाव असा परिणाम करून आणल की सगळं काही पडत जाईल आणि सगळं काही पडत आणि आपण पूर्णपणे बदलला. ही दुसरी व्यक्ती आम्ही पाहिली पवित्र संस्थामध्ये जिच्या सुवार्थेने एक घराणं नाही तर त्या घराण्याशी जोडलेल्या सगळ्यांना सुवार्ता कळाली. नमान गेलो होता घोड्या रथासहित किमान 100 लोक असतील. ते 100 लोक जीवन देवाचे करतात. नमान काय घेऊन गेला माहितीये? एक चर्च घेऊन गेला. सगळेजण बदललेले घरात वाट बघते. पहा घरामध्ये मोठा जल्लोष. नमान गेल्यावर आनंद इथून पुढे आता प्रार्थनाच करायची. एक छोटी कोण बनली मग त्या घरासाठी जणू काही संदेश झाली. कोण होती त्या अगोदर ती ना सेवक. काय पाहिजे ना आम्हाला? सेवक झालेलं पाहिजे. काय झाले सेवक आहोत म्हणजे नक्की संदेश आहोत. पण त्या अगोदर राजासमोर तुझावं लागेल बसावं लागेल. राजा खुशी देणार नाही. राजा बस म्हणणार नाही. इलियासोबत काय घडलं? परमेश्वर म्हणतो जा त्याला जाऊन संदेश सांग. गेला राजाने पाहिलं की खरं याच्यावर देवाचा राजा त्याला आम्हाला जग स्वीकारो किंवा न स्वीकारो देवाने स्वीकारले ना आम्हाला आनंद आहे. आम्ही त्याचे सेवक आहोत. आम्ही त्याचे दास आहोत. आणि प्रभूसाठी सुद्धा हाच शब्द होता पहा हा माझा सेवक. मग त्याचा 12वा अध्याय त्याचं 18वं वचन आम्ही वाचूया. मत्तय 12:11 हा माझा सेवक ज्याला मी निवडले आहे. मी त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवेन आणि तो योग्य दरांसाठी योग्य न्यायाची घोषणा करेल. आम्हाला वचन पाहायला भेटतं. यशामध्ये जे वचन आहे ते प्रभूसाठी होतं आणि मत्तयमध्ये पण आम्ही पाहतो पहा हा माझा सेवक. आणि खूप सुंदर गोष्टी या शब्दासोबत आम्हाला पाहायला भेटतात. आणि त्या दुसऱ्या घटनेमध्ये आम्ही काय पाहतो? देव एका लहान लेकराचा वापर करतो. देवाला आज आम्ही प्रत्येक जण लागतो. देवाला आपले लेकर लागत. आमच्या लेकरांमध्ये त्याचं वचन असलं पाहिजे. अनुभव असले पाहिजे. प्रार्थना काय करतात काय आणि देवाचं वार्ता कोणीही सांगू. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो शास्त्रामध्ये त्यालाही दास व्हावं लागलं. त्याला गुलाम व्हावं. आणि जर देवाची इच्छा अशी आहे ना की आम्ही या मार्गाने जाऊन देवाचं मान काम करावं. प्रियजनो आम्ही स्वतःला लीन नम्र आणि भग्न करणं गरजेचं आहे. कारण हा तो मार्ग आहे जिथं देव आम्हाला उत्तम रीतीने वापरू इच्छितो. चांगल्या रीतीने वापरू इच्छितो. आणि तिसरी व्यक्ती आम्हाला पाहायला भेटते की दानिएल. तो त्याच्या बालपणामध्ये टीनेजर मध्ये त्याला पण कैद करून दिलं. त्यालाही गुलाम करून दिलं. आणि इस्रायल लोकांची विशेषता तुम्हाला मला वाचणं पाहायला भेटेल. लेकरांना लहानपणीच
वचनाचं शिक्षण दिलं होतं. आम्ही लहान मुलीच बघितलं ती संदेशांच्या गोष्टी सांगत आहे, प्रार्थनेच्या गोष्टी सांगत. आज ख्रिस्ती लेकरांना सांगत काय वचन आहे कारण मन आणि अंतःकरण जगाची गोष्ट आहे. काय माहिती का आता जगाची माध्यम खूप मोठी उपलब्ध आहेत. या काळामध्ये काय होतं एकच माध्यम होतं देवाचं. आता खूप सारी माध्यम आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, सगळे. त्या काळात हे काहीच नव्हतं आणि देवाचं माध्यम होतं लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांचं. तिसरी व्यक्ती आम्ही पाहतो आणि याच्याविषयी आम्ही काय पाहतो की राजाची सेवा करण्यासाठी कैद करण्यात त्यांची निवडच त्यासाठी केली होती की तुम्हाला राजाची सेवा करायची आणि त्यांना गुलाम केलं. राजाची भाषा राजा करतो ते त्यांना राजाची विद्या कला कुशलता शिकण्यासाठी आणि त्यांनी राजाच्या हुजुरात राहावं यासाठी त्यांना खास ट्रेनिंग देण्यात आलं होतं. काय कारण तुम्हाला राजाची सेवा नाही. पण या तरुणाच्या जीवनामधून देवावरचं प्रेम, देवावरील आदर आलिशान जीवनाने, आलिशान राजशाही थाटने, आलिशाही जेवणाने बिलकुल कमी केला नाही. आलिशान नोकरी आहे, आलिशान कपडे आहेत, जेवण आहे, पण माहिती का या सगळ्या गोष्टीने देवावरील प्रेम कमी केले. आज एका मोबाईलने सगळं कमी केलं. प्रार्थना नाही जमत, प्रार्थनाच करता येत नाही, मोबाईल पाहता पाहता चुकून जातो. प्रार्थना ही वचन वाचता येत. आलिशान तीव्र तर अजून दूर आहे आणि यांच्याकडे खूप सारं होतं. पाहिजे ते कपडे, पाहिजे ते सोनं, पाहिजे त्या वस्तू, पाहिजे ते जेवण यांच्या समोर आलं होतं. पण या सगळ्या जेवणाला, या सगळ्या आलिशान गोष्टींना दानिएलाने आणि त्याच्या मित्राने किंमत दिली नाही आणि म्हणून ते देवाच्या उपयोगाचे ठरले. आणि लहानपणातच यांना देवावर प्रेम करणं, देवासाठी जगणं हे त्यांना आणि माहिती या प्रेमाची, देवावरील प्रेमाची त्यासाठी एक परीक्षा होती. देवासाठी काय करू, काय देवासाठी सण करू. आणि दानिएल करायला सांगतो की आम्हाला उत्तम जेवण नाही लागत, आम्हाला फक्त चालू होईल. आणि 3 वर्ष चालतं आणि परीक्षा होती. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो दानिएलाचे पुस्तक राजा एक स्वप्न पाहतो आणि राजा त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा राजा पण आम्ही पाहतो दानिएल जवळपास तेव्हा 18, 19 किंवा 20 वर्षाचा असेल. आणि आम्ही पाहतो की या स्वप्नाच्या द्वारे राजाला जेव्हा उत्तर भेटतं, राजा सांगतो दानिएलाला की तुझा देव राजा राजेश्वर आहे, देवांचा देव आहे. राजाला कळतं जिवंत देव एका लहान लेकराचं. राजाने स्वप्न पाहिलंय. राजाकडे सगळे तज्ञ लोक आहेत, जादूगर, ज्योतिष, शकून पाहणारे सगळे लोक आहेत. पण माहिती का कोणी राजाचं समाधान केलं? एका लहान मुलाने समाधान केलं. या मुलाच्या जीवनामध्ये देवावर प्रेम आहे, त्याच्या जीवनात देवाचा आदर आहे. तो पण कैद केलेला आहे, त्यालाही गुलाम केलेले आहे, पण देवाचं प्रेम जगातल्या संपत्तीने नष्ट होते. आज अनेकांना नोकरी भेटती सांगण्यात येतं रविवारची सुट्टी भेटणार नाही. अनेक जण आनंदाने पास्टर रविवारच्या सुट्टीने पण पगार लागलाय, मी सेवा नाही होऊ शकत पण मी माझं दान देऊन देवाचे देवाला पैसा नाही लागत. देवाला यांनी काय केले, सगळे पैसे नाकारले, सगळं नाकारलं आणि त्यांनी स्वतःला देवाचे सामना राजासमोर झालाय. तो राजासमोर गेलाय आणि राजाला दानिएल पण तेच बोलत आहे, जी गोष्ट बोल की राजाला स्वप्नाचा अर्थ उत्तरच देव होते. तिथं पण आम्ही काय पाहतो, दानिएल देवाची वार्ता राजाला सांगते आणि राजा जेव्हा ही वार्ता ऐकतो आणि अनुभव घेतो, राजा त्याच्यासमोर प्रिजून जेव्हा आम्ही देवाची वार्ता सांगतो, प्रतिष्ठित लोक, उच्च लोक त्या वार्तेच्या पुढे सुटतात, आपल्या पुढे नाही.
त्या वार्तेच्या पुढे पण माहिती का ती वार्ता आपल्याकडे असली पाहिजे, देवाचं वचन आपल्याकडे असलं पाहिजे आणि देवाच्या वचन असलं पाहिजे. आणि हे जर नाहीये मग आमचा परिस्थिती मला प्रश्न की आम्ही देवाला सोबत घेऊन जाणार मला आणि दानिएल त्याच्या प्रारूपामध्ये त्याच्या प्रमुखपणामध्ये आणि या प्रेमाची आम्ही पाहतो स्वप्नाच्या अर्थाद्वारे राजाला त्यांनी वार्ता सांगितली आणि राजाने वार्ता स्वीकारली. जर असं जर आपल्याला नाही, अनेक वेळा राजाला अनुभव द्यावा लागला जिवंत देव कोण नाही, जिवंत देव काय चीज आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये तुम्ही पाहता की राजाने एक सोन्याची मूर्ती बनवली होती आणि राजाने सगळ्यांनी तिला आणि आम्ही पाहतो की दानिएलाची पुन्हा एकदा प्रसंग येतो की माझ्या चावडीतून तुम्हाला कोण सोडवत मी पाहतो. ठिकाणी राजाला पुन्हा राजाला सुवार्ता ऐकायला भेटली आणि तिथं ही सुवार्ता फक्त राजाला नाही अख्खा देश ऐकतो. अख्खा देश आपला भाषा बघत देश, अख्खा देश देवाची सुवार्ता आहे आणि काही क्षणातच ही सुवार्ता खरी करतो. आणि राजा सांगतो जो कोणी यांच्या देवाविरुद्ध काही बोलत त्याचा घराचा उजेड करतो. आता राजा त्यांच्या देवाच्या सोबत आहे, आता राजा त्यांच्या प्रिय जनो, जर तुमच्या आणि माझ्या जीवनात खरंच देवाला स्थान नाही मग परीक्षा आहे. परीक्षा युसिफाची झाली, परीक्षा या मुलीची पण झाली, परीक्षा दानिएलाची, परीक्षा योहानाची पण झाली, तो पात्मा नावाच्या बेटावर देवाचं प्रकटीकरण होतं. काय माहिती का, त्रास आहे, शिक्षा आहे, पण मला देव लागतो आणि जगाला एक मोठी स्वार्थ प्रकटीकरण आलं जगाला. प्लीज नो, जेव्हा आम्ही देवासमोर राहतो त्या परीक्षेचा सामना आमच्या सोबत येईल आणि हा स्वार्था बदलाव करतो. योसेफाच्या वेळेस फारो राजाने सगळं योसेफाच्या दिलं, नामान बदलला, दानिएलाने नबूकदनेस्सरला सांगितलं, नबूकदनेस्सर पूर्णपणे बदलला, पूर्ण बदलला त्याचं मन, त्याचं भाव या घटनेनंतर. आणि तो सांगतो की परात्पर देवाची सत्ता मानवावर. ही वार्ता म्हणजे त्याच्याकडे येण्यात 4 पोरं होते, 4च पोरं होते आणि या 4 पोरांनी त्यांना दाखवलं देशाला जिवंत देव किती महान आहे. प्लीज नो, आम्हाला संधी आहे. देव का एकाच माणसासमोर आम्हाला नाही, पुरेसे ते एका माणसाप्रती विश्वासू राहणार. आणि जर आम्हाला देव गुलाम, दास, सेवक बनवतो, प्रश्न आम्हाला तयार व्हायला आवडत, आम्हाला जेलमध्ये जावं लागतं, आम्ही रडत बसून कसं वाटत नाही. आम्ही समोर त्याला सांगू काय घडलं आमच्यासोबत, आमच्यासोबत काय बेईमानी झाली, आम्हाला कसं फसवण्यात आलं, मी हे सांगत बसू. त्यांना सुवार्थ ऐकायची, त्यांना जीवन बदलणाऱ्या गोष्टी ऐकायच्या, आम्ही आमचं सांगत आहोत. त्यांना माहिती आहे पण काय खरंच आम्ही गुलामीमध्ये गेलोय, दास झालोय किंवा सेवक म्हणून आम्हाला देव आमच्याकडून सेवा करून घेऊ इच्छितो, खरंच आम्ही तयार आहोत का, याचं उत्तर स्वतःला द्या. आणि जर देवाने आम्हाला उच्चारित प्रतिष्ठित लोकांकडे नेलं तर खरंच देवाचं कार्य साध्य होईल का, आम्हाला. आणि दानिएल पण स्वतःला देवासमोर आणि राजासमोर कमी नाही. तुम्ही कोण आहे तुम्हाला आता सांगणार, दिवस असं सांगणार. जोपर्यंत स्वतःला विसरणार नाही, कमी लेखणार नाही, आम्ही उंचवल्या जाणार नाही. आणि देवाला उंचविण्याची आम्हाला आहे, देवाला उंचवावं ते आम्हाला. हे 3 व्यक्ती आम्ही कौतुक शास्त्रामध्ये पाहतो. या 3 व्यक्तींनी त्यांच्या जीवनामध्ये देवाला म्हणतो. या 3 व्यक्तींचा जो काळ आम्ही पाहतो ना, हे पडलेल्या काळात हे शून्य आहे, हे कोणीच नाहीये, हे गुलाम आहे, हे नौकर आहे, हे दास आहे.
पण यांनी त्यांच्या दासपणामध्ये देवाला उंच केलं. मित्रांनो, आपला कोणता काळ आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि जर देवाची महिमा करायला, देवाचं नाव जगाला सांगायला, लोकांना सांगायला देव जर आम्हाला संधी देत आहे, आम्ही शांत आहोत, आम्ही बोलत आहोत. त्याला सांगा. त्या मुलीने जर बोललं नसती, ती जर म्हटली असती मी थोडी मोठी झाल्यावर सांगतो, कदाचित नामच गेला असता. आम्हाला वाटतं कसं करायचं. त्या दासाने राजाला सांगितलं नसतं, जगाला युसूफ भेटला नसता आणि जगाचा दुष्काळ गेला नसता, जग मेलं असतं. देव मोठ्या कामासाठी कधी कधी आम्हाला राखून ठेवतो. पण सगळ्यात महत्वाचं आहे, आम्ही स्वतःला राखून ठेवतो का देव आम्हाला राखून ठेवतो? आम्ही जर स्वतःला राखून ठेवतो, खूप भयानक गोष्ट करतो. पण देव आम्हाला राखून ठेवतो ती वेगळी गोष्ट आहे, कारण देव आमची घडवणूक करत आहे, देव आम्हाला बनवत आहे, देव आम्हाला तयार करत आहे. हे जे नाव देवाने जर आम्हाला तयार केले, पहिले देवाचं नाव घेतलं. या तीनही व्यक्तींच्या जीवनामध्ये आम्ही काय पाहतो? ते पहिले देवाचं नाव घेतात. कार्य करणारा देव आहे, उत्तर देणारा देव आहे, बदलवणारा देव आहे, चमत्कार करणारा देव आहे, आरोग्य देणारा. आमची ही जर वार्ता आहे, आमची ही जर प्रार्थना आहे, आमचा जर संदेश असा आहे, नक्की देव काम करेल. पण सगळ्यात महत्वाचं, आम्ही स्वतःला विसरलो. आमचे कलागुण, आमचे वरदान आम्ही बाजूला ठेवू नये. देवाला आम्ही मोठं करा, मग बघूया आम्ही काय होतं. आणि या तिघांनी जगाला एक महान सुवार्ता सांगितली. अशा देशांना त्यांनी सुवार्ता सांगितली जिथं जिवंत देव नव्हता. त्या तिघांच्या द्वारे त्या ठिकाणी जिवंत देवाची ओळख झाली. प्लीज नो, आज खूप सुंदर माध्यम, खूप सुंदर संधी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला. आम्ही त्या संधीचा उपयोग करू.